मित्रांनो, पुन्हा एक जबरदस्त व्हिडिओ घेऊन आलोय की पेपर चेकिंग करणारे जे पेपर चेकर असतात त्यांना असं काय आपल्याला द्यायचं असतं की ते बघून ते पेपर आपला मोकळ्या हाताने चेक करतील आणि जिथे आपल्याला 5 पैकी ते 2च मार्क देणार होते तिथे 3, 3.5, 4 मार्क देतील, आपल्याला चांगले मार्क देतील, फुल मार्क देतील आणि आपला पेपर चांगल्या स्कोरिंग मध्ये काढतील. सो मित्रांनो, याच्यासाठी काही 2-4 स्ट्रॅटेजी आहे त्या फॉलो करायच्या. तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी पण याने नक्की फायदा होतो. मित्रांनो, हे सांगण्याच्या आधी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, बघा पटतं का तुम्हाला. आपल्या जीवनातलंच आहे पण ते रिअल आहे. कधी तुम्ही तर नाही पण तुमच्या भावांसोबत वगैरे मोठ्या कोणासोबत बघा मुलगी बघण्याचा कार्यक्रम होतो, मुलगी बघायला जातात बरोबर, किंवा मुलाला बघायला येतात. आता मुलगी समजा भारी असेल तर त्यावेळी आपण मग आधी आपल्यालाही सांगतं, जेव्हा समजा तुमचा भाऊ जाणार आहे, तिला स्वयंपाक येतो की नाही, ती अशी वागेल की नाही, तसं आहे की नाही, एवढी शिकली की नाही. पण जेव्हा तो बघायला जातो, मुलगी जर सुंदर असेल किंवा मुलगा जर सुंदर असेल विरोधी, तर मग ती स्वयंपाक येतो की नाही, नाही करून घेऊ ना, नाही नंतर शिकून टाकू, शिक्षण एवढंच झालंय आम्ही करून घेऊ, उलट होऊन जातं ना सगळं. बरोबर आहे की नाही. सो तसंच आहे की जेव्हा काही गोष्टी चांगल्या असतात ना, दिसायला चांगल्या असतात, चांगलं असलं की सगळ्यांना आवडतं. अजून एखादं उदाहरण बघा, एखाद्या दुकानात गेले तुम्ही, चहा कब्बशी वगैरे चहा पिताय, चांगलं हॉटेल असेल, भले तिथे आपण 20 रुपये काय 30 रुपयाला चहा घेतो, पण एकदम भारी चहा आहे, पण साला घाणबीण पसरली आहे, मजा नाही. मग त्या ठिकाणी आपण सगळ्या 10 रुपयाचाही चहा प्यायला कंटाळा करतो. बरोबर आहे की नाही. तसंच आहे. सो एक्झामिनरलाही काय असतं मित्रांनो, पहिले त्याची मानसिकता समजून घ्या. हे मी का सांगतोय, माझं पहिलं सांगायचं हे झालं, त्या मुलीच्या उदाहरणावर नाही सांगितलं की बाकीच्या आपण चेकलिस्ट कॅन्सल करतो, स्वयंपाक शिकून टाकू, सगळं करतो. हे का? कारण चांगलं असलं, चांगलं दिसलं तर आपण ऍक्सेप्ट करतो, बाकी गोष्टी बघत नाही. तसंच आहे. कारण काय असतंय, शिक्षकांना कमी कामं नाहीये ना, नुसतं तुम्हाला शिकवायचंच आहे एवढं नाहीये. तुम्हाला शिकवल्यानंतर कॉलेज त्यांना 100 कामं सांगतं, ते कामं त्यांना करायचे. कितीतरी काम आहे, निवडणुकींचे काम आहे, क्लेरिकल वर्क आहे, इकडे जा ऍडमिशनचे काम आहे. आता तर तुमच्या घरी कॉल करावा लागतो म्हणे, नवीनच कॉन्सेप्ट आलाय, काय स्टुडंट कोऑर्डिनेटर का स्टुडंट पॅरेंट्स बनावं लागतं टीचरला. सो ते कॉल करावं लागतं, तुम्ही अब्सेंट राहत नाही, वरून घरी ताण राहतो, घरचं अवघड आहे, बायका व्यवस्थित नाही, बायका ताण देतात, लय टेन्शन राहतं ना लोकांना. सो एवढ्या सगळ्या गोष्टींमधून त्या बिचाऱ्यांना करायचा असतो पेपर चेक, आणि त्यांचंही टार्गेट राहतं की यावेळी मला ऍटलिस्ट, समजा उदाहरणार्थ आपण धरला 30 रुपये पेपर आहे, माहित नाही मला काय, पण उदाहरणार्थ समजा 30 रुपये पेपर आहे, ते पण टार्गेट सेट करून आले असतील ना, की समजा आज 60, साहित्रिक 1800 रुपये, एक दिवस आलोय, नाही आपल्याला थोडं जास्त पाहिजे, 5000 घेऊन जायचे, मग 60 नाही तर 30 रुपयाने आपण धरलं तर ऍटलिस्ट मी 200 पेपर चेक करून जातो. सो टार्गेट असेल त्यांचं पण. सो मित्रांनो, या सगळ्या गोष्टींमुळे त्या टीचरलाही खूप टेन्शन असतं, त्यामुळे त्याची मानसिकता कशी चांगली होईल, जशी ती भारी मुलगी दिसली किंवा चांगल्या दुकानात चहा घ्यायला गेलो की आपली मानसिकता बदलते, आपण सगळं मोकळ्या हाताने पैसे देऊन देतो, मोकळ्या हाताने पोरीला ऍक्सेप्ट करतो किंवा पोराला पोरगी ऍक्सेप्ट करते. तसंच आहे की तुम्ही पेपर लिहिताना चांगला पेपर लिहा, चांगलं असलं, प्रेझेंटेशन इज मस्ट, प्रेझेंटेशन इज मस्ट. पहिली गोष्ट प्रेझेंटेशन आपलं चांगलं करायचं. म्हणजे लिहिताना 2-3 गोष्टी सांगतोय, समजून घ्या. पहिलं तर पेपरला व्यवस्थित रेषा मारा. यस, खाडाखोड जास्त करू नका, पॉइंट वाईज लिहिलेलं पाहिजे. बरोबर, हे प्रेझेंटेशन आलं ना, पॉइंट वाईज लिहिलेलं असेल, खाडाखोड कमी असेल, चुकलं तर एखाद रेष मारा. रफ वर्क तिथे साईडला ना करू, शेवटच्या पानावर रफ वर्क करा. डायग्राम प्रॉपरली काढा. यस, शक्यतो डायग्राम वरती काढा, पेन्सिलीने काढा. अशा छोट्या गोष्टी चांगल्या आल्या, प्रेझेंटेशन चांगलं आलं, हस्ताक्षर चांगलं आलं तर तो पेपर दिसायला चांगला दिसतो. चांगला दिसलं की टीचरला वाटतं, अरे जसं पोरगी चांगली दिसली, आपण बाकी चेकलिस्ट कॅन्सल करत जातो. तसंच आहे, सर म्हणतात हुशार असेल बरं का, हुशार असेल मग त्याचा हात आपोआप मोकळा हात जातो, मग घरचं बायकोच टेन्शन कमी होऊन जातो, तो विसरून जातो, तो तुमच्या प्रेमात पडतो, तुमच्या पेपरच्या, मग तो बरोबर मोकळ्या हाताने मार्क द्यायला लागतो. हे पहिली गोष्ट क्लिअर झाली. यस, आता सेकंड गोष्ट आहे की लिहिताना थोडं प्रॉपरली प्रेझेंटेशन झालं की जे मी मागे प्रत्येक वेळी सांगतोय, क्वेश्चन नंबर क्रम. यस, क्रम कशाच्या, क्वेश्चन नंबरचा, त्याच्यातले सब बीट A-B-C किंवा C-B-A कशी लिहा, पण ते एका खाली एक लिहा. क्वेश्चन 1 इकडे आणि नंतर 2-3 आला आणि मग क्वेश्चन 1चा C तिकडे आलाय, असं उलट पालट करू नका. याने टीचरला आपण त्रास देतोय, मार्कांचे ऍडिशन करणं त्याला अवघड होऊन जातं. त्याला तुमचा क्वेश्चन 1 इकडे शोधा, तिकडे शोधा, मग मर्ज करा. टीचरला तुम्ही त्रास दिला की मग तुम्हाला तो पेपर चेक करणार आहे, एकतर तो असं उलट पालट केलं की एक तर काही टीचर चेक करत नाही, मी एका व्हिडिओत सांगितलं होतं, काही चेक करतात ते कडक चेक करतात. मग त्याला इथे त्रास देऊ नका. त्याला कसं सोपं होईल, त्या टीचरला कसं इझी जाईल, या पद्धतीने प्रॉपरली ते क्रम वाईज लिहा, जेणेकरून त्याला वाटेल प्रॉपर पोरगा आहे, थोडं सिस्टमॅटिक आहे. मग तिथे पण मोकळ्या हाताने तुम्हाला मार्क दिले जातात. कळतंय तुम्हाला
तर 2 गोष्टी कळाल्या. आता तिसरी गोष्ट काय, जे आपल्याला बेस्ट येतं, बेस्ट आन्सर्स येतात, ते 3 बेस्ट आन्सर्स पहिल्यांदा अटेम्प्ट करायचे आपल्याला. जो प्रश्न सगळ्यात आपल्याला बेस्ट येतो, भले तो सोपा असो कमी मार्कला असो, तो पहिल्यांदा अटेम्प्ट करायचा. कारण पहिले 3 बीट सॉल्व्ह करता करता, चेक करता करता टीचरला 10-15 मिनिटं जातात. आणि त्या 10-15 मिनिटात जर त्याचं तुमच्याकडे चांगलं त्याचं मन परिवर्तन झालं की अरे हुशार बरोबर याने चांगलं लिहिलंय, हुशार पोरगा आहे, मग आपण अडचण नाही, मग तो मोकळ्या हाताने द्यायला लागतो. मग मध्ये थोडंफार जरी खराब आलं, ओके ओके आलं, तरी तो मोकळ्या हाताने देतो. कारण त्याची मानसिकता काय झाली, हा चांगला मुलगा आहे. चांगला मुलगा म्हटल्यावर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगलाच येतो ना. आणि मग पुढे थोडं झालं तरी ऍडजस्ट होऊन जातं, तुम्हाला मोकळ्या हाताने मार्क भेटत जाता. असं समजा की याला आपण असं समजूया की एखादा आपल्याला मित्र आहे, आपल्याला वाटलं की सुरुवातीला वाटलं हा चांगला आहे, तर आपण त्याशी मैत्री करतो, चहाला घेऊन जातो, फिरायला घेऊन जातो, नाश्त्याला घेऊन जातो. सुरुवातीला चांगला वाटला, तसंच आहे ना, आपण वेळ देतो. त्याप्रमाणेच आहे की त्यांना वाटलं हा मुलगा चांगला आहे, दिसतंय, ओके लिहिलंय, तर पुढे ते ऍक्सेप्टेड होऊन जातं. ह्या गोष्टी थोड्या फॉलो करा, जेणेकरून काय होतं, टीचरची मानसिकता चांगली बनते आणि पेपर पण मोकळ्या हाताने चेक होतो. आरामात तुम्हाला जिथे समजा 70 पैकी तुम्हाला जिथे 58 मार्क पडायचे, तिथे तुम्हाला 62 मार्क दिसतील. जिथे तुम्हाला पडत होते 35 मार्क, तिथे तुम्हाला 41 मार्क दिसतील. असं प्रत्येक वेळी प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला 4-5-6 मार्काचं इन्क्रीमेंट जरूर दिसेल. आणि एव्हाना कधी फेल होताय तर तुम्ही काठावर पास तरी होऊन जाणार. हे फायदे होतात मित्रांनो. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या. आपण फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल मित्रांना शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि अभ्यास करताना ऑब्विसली पर्पल हॅट ऍप्लिकेशन डाउनलोड करा. त्यावर डेमो लेक्चर आहेत, बघा ते. आता डेमो बघण्याचा टाइम नाहीये, डायरेक्ट सर सांगताय फॉलो करायचं, डायरेक्ट कोर्स सबस्क्राईब करा. आयएमपी क्वेश्चन आणि 2-2 सॉल्व पेपर आहे तेवढे करा, तरी 7-8 तासातच तुम्ही कोर्स संपवशाल आणि आरामात तुम्ही स्कोरिंग करून घेशाल. विषय शुअर शॉट निघेल. आणि ऑलरेडी अभ्यास करताय तर 7-8 तासात फक्त व्हिडिओ बघून रिव्हाइज करा, सॉल्व पेपर सोडवा, आयएमपी क्वेश्चन करा, तरी 7-8 तासामध्ये तुम्ही गॅरंटेड स्कोरिंग करा. सो मित्रांनो, अजून काही प्रश्न असतील कमेंटमध्ये लिहा. आम्ही प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला सोल्युशन देतोय. तसंच तुम्हाला प्रत्येक विषयांचे फर्स्ट इयर टू लास्ट इयर इम्पॉर्टंट क्वेश्चन, स्ट्रॅटर्जी, आयएमपी क्वेश्चन सगळं आम्ही देत चाललोय. ते फॉलो करा, त्याचा फायदा घ्या, इतर फ्रेंड्सलाही सजेस्ट करा. इंजिनिअरिंग म्हणजे पर्पल हॅट. आपण नक्की इंजिनिअरिंग स्कोरिंग करूया.